तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज जवळच असलेला भामचंद्र डोंगर ट्रेकिंग करायचा मनात विचार आला होता। त्यामुळे रविवारच्या सुट्टीचं निमित्त साधून आम्ही सगळे भामचंद्र डोंगर ट्रेकिंग करायला निघालो। मोटरसायकलीवर मागं बसून गाडी चालवत असलेल्या या कार्यकर्त्यासोबत 10 मिनिटं गप्पा मारत होतो। पुढून कोणताच रिस्पॉन्स न आल्यामुळे मी सहज डोकून पाहिलं तर भावाच्या कानात हेडफोन होते। 15-20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही सगळे समोर दिसत असलेल्या भामचंद्र डोंगराच्या जवळ पोहोचलो। ट्रिपचा प्लॅन जवळपास 15 दिवस आधीच केला होता। तेव्हा चांगली 15-16 मंडळीने आपला होकार दाखवला होता। पण जसा ट्रिपचा दिवस जवळ येत होता तशीच उन्हाळ्यात जशी पानगळती होते तशी एक मंडळी कमी होत गेली। मग शेवटी मोठ्या मनाने आम्ही इन मीन 3.5 म्हणजे आम्ही 3 जण मोठे आणि सोबत हे बारक म्हणजे अर्ध ट्रिपचं स्वप्न पूर्ण केलं। आमच्या सोबत असलेल्या बारक्याला मी घरी असताना बोललो होतो, बाळा तू आमच्या सोबत येऊ नको, थकून जाशील। पण झालं उलटच, आमचाच जीव चालला होता। ते मात्र तरातरा डोंगर चढत होतं। इकडं डोक्यावर टोपी आणि पाठीवर बॅग असणाऱ्या कार्यकर्त्याची कहाणी वेगळीच होती। त्याला आज उपवास होता म्हणून मी त्याला घरीच काहीतरी खाऊन घ्या असं म्हणलं होतं। पण तो पण फुगराटासारखा मला म्हणला, मला सवय, मला काय होत नाही, तू म्हणला ना संध्याकाळपर्यंत उपाशी राहायचं तरी मी राहू शकतो। असा हा शब्दाला पक्का कार्यकर्ता 50% डोंगर चढल्यावर घरी बायकोला फोन लावून सांगतोय, मी अर्ध्या तासात घरी राहिलो, टपकन फरळ बनवून ठेव। अर्धा तास कंटिन्यू चालून शेवटी आम्ही डोंगराच्या माथ्यावर महादेवाच्या मंदिरापाशी पोहोचलो। मग सगळ्यांनी दर्शन घेतले। मंदिराच्या शेजारी डोंगराच्या बाजूला आपल्या सगळ्या पूर्वजांची पण भेट झाली। अजून थोडं वरती गेल्यावर तिथं पण एक मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं। निसर्गापेक्षा सुंदर काहीच नसतं याची प्रचिती आम्हाला खाली दिसत असलेला हा सगळा नजारा पाहून आली आणि मनात वाटलं, डोंगरावर गेल्यावर मोबाईलला रेंज का नसती। बहुतेक मला वाटतं ह्या जगण्याच्या धडपड करीत असणाऱ्या दुनियेतून जरा अलिप्त होऊन जगण्याचा आनंद घ्यावा म्हणून निसर्गाने आपल्या माणसांसाठी सुंदर तरतूद करून ठेवली असेल, नाही का? मग डोंगर उतरताना सोबत आणलेला कोरडा शिदा आम्ही खाण्यासाठी काढला आणि त्याच्यावर ताव मारला। मग येताना जी मंडळी ट्रिप मधून गळून गेली होती त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेऊन आम्ही घराकडे निघालो। संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आपण भेटू परत असेच पुढच्या एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये। धन्यवाद।